कुत्रे आहेत. मी पळवतो त्यांना, बघतोच त्यांच्याकडे. मी नवीन झोपडी ती पण आपल्या एरियात, आणि आपल्याला माहितही नाही. बघावं लागेल कोण आहे झोपडीत. ए कोण आहे रे? तुम्ही? अरे आता तो राधाताईचा चोर फ्रेंड आहे ना. हा तो ड्रायव्हर. काय रे, इथे काय करताय तुम्ही? इथे काय म्हणजे आम्ही ह्याच एरियात जातो रात्री. इथे? हो. पण तू इकडे कसा आलास? पण तुझी गाडी कुठे आहे? अरे ही बघा राधाताई. तुम्ही? कसे आहात तुम्ही सगळे? मजेत. राधाताई मंगळसूत्र. राधाताई तू लग्न केलास? हो, मी लग्न केलंय तुमच्या राधाताईशी. लग्न? राधाताई तू या चोर फ्रेंडशी लग्न केलं? खरंच? हो. पण तुम्ही इथे का राहताय? घरी का नाही गेल्या? घरातल्या कोणी हिला जर घरात घेण्याचा प्रयत्न केला ना तर लक्षात ठेवा. अरे आजच्या रात्री पुरतच थांबणार आहोत आम्ही इथे. का? घरी सगळेच जातात ना. आम्ही म्हंटल आपण कॅम्पिंग करूयात, तेवढीच गंमत येईल म्हणून. पण राधाताई तू आम्हाला लग्नाला बोलवलंच नाही. बोलवणारच होते, खरंच बोलवायचं होतं मला, पण सगळं इतके गडबडीत झालं ना की कुणाला बोलवताच आलं नाही मला. असू दे आता आहे ना वेळ. अरे थांब थांब, तो केक खिचडीचा आहे ना, तिखट आहे.
आता आमच्या ताईला गोड बरं. अरे थांब, बिस्किट पाण्यात बुडून मग भरव, लय छान लागतं. असं घे, असं टाक आणि भरव. भरव. चंदूशेठ, आता तुमची राधा एकटी नाहीये, मी आहे तिच्या सोबत. तुझी ह्या अनाथ मुलीशी लग्न करण्याची हिंमत झालीच कशी? कुठलीही रस्त्यावरची अनाथ पोर बिराजदारांच्या घरची सून होऊ नाही शकत. राधा, अजून रागवलीस माझ्यावर? सॉरी, चुकलं माझं. माफ कर ना प्लीज. माफ करू? खरंच इतकं सोपं आहे का ते? तू जे खोटं बोललास ना, त्याच्यामुळे हे भोग आलेत माझ्या वाट्याला. म्हणायला लग्न झालंय आपलं, पण मला सांग ना, काय अर्थ आहे या लग्नाला विराजस? कसलं लग्न आहे हे? तुझ्या घरच्यांचा किती विरोध आहे बघितलंस ना? बघितलं राधा, पण तुझ्याशी हे जे मी लग्न केलंय ते तितकंच खरं आणि तितकंच पवित्र आहे जितकं जितकं तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र. राधा, राधा, माझ्याकडनं चूक झाली. मी तुला नाही सांगितलं की मी कोण आहे ते. पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हे सगळं मी तुझी फसवणूक करायची म्हणून नाही केलं. राधा, रितसर लग्न झालंय आपलं. अग्नीच्या साक्षीने सप्तपदीच्या विधीला तुला दिलेलं प्रत्येक वचन मी मनापासून दिलंय. मला मान्य आहे तुला अशा ठिकाणी राहावं लागतंय. तू डिझर्व नाही करत, माहिती आहे मला.
पण फार काळ नाही राहू देणार तुला इथे. राधा, मी आपल्या दोघांसाठी एक घर शोधतो. तू काळजी करू नकोस, सगळी सोय होईल. अगं, माझे 2-3 मित्र आहेत, त्यांच्याशी बोलतो, त्यांना जाऊन भेटतो. मी खरंच सांगतोय, सगळं होईल व्यवस्थित. कोणते मित्र? मीही येते. नाही नको, ते तू थांब इथेच, मी पटकन जाऊन भेटून येतो. विराजस बिराजदारला कुठेही काम मिळता कामा नये. हो, कळलं? आता अक्कल येईल त्याला. बापाच्या आडनाशिवाय आपली काही एक लायकी नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात येईल ना, तेव्हा गप गुमान घरी परत ये. अहो, मला काय वाटतं, हे एवढं सगळं करण्यापेक्षा आपण त्याला समजावून घरी आणूयात का? तसं असतं ना तर आपण विरोध केल्यावर तो गेलाच नसता. विराजस हट्टी आहे. एकच भीती आहे, तो परत नाही आला तर. मी काय सांगते लक्षात येते ना तुझ्या? आता तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. आहेस कोण दुसरं? बिराजदारांचा सगळा व्यवसाय यापुढे तुलाच सांभाळावा लागणार आहे. विराजस आता परत काही घरी यायचा नाही. या घराला, या व्यवसायाला आता तुझाच आधार आहे. अरे, विजेंद्रला त्रास होत असेल, पण आता तू सगळं सांभाळून घ्यायचं. विराजस नाही म्हणजे हा सगळा डोलारा तुलाच सांभाळायला लागणार आहे ना. आजी, आपण नंतर बोलूयात, मला खूप काम आहेत. हा, येतो. मला माहिती आहे विजेंद्र, तुझ्या रक्ताच्या मुलाकडे व्यवसाय देण्याचा तुझा हट्ट स्वस्त बसू देणार नाही तुला. याच्यावर भिजता माझ्या बिझनेसनी शक्यच नाही. त्या अनाथ अनावरस राघवेंद्रच्या मुलाच्या हातात मी माझा व्यवसाय कधीच देणार नाही. त्या मुलीनी वाट लावली सगळ्याची. माझ्या मुलाला घेऊन गेली. अहो, तुम्ही त्रास करून घेऊ. संजीवनी, विराजसला ताबडतोब घरी घेऊन ये, आत्ताच्या आत्ता. अहो, पण विराजस त्या मुलीशिवाय घरी येणं कठीण आहे. हो, तो नाही ऐकणार. मग त्या पोरीलाही घरी आण. अहो, पण ती मुलगी तर. तिला घरी आण. तिचं आयुष्य या घरात असं खडतर करायचं ना की ती स्वतःहून घर सोडून निघून गेली पाहिजे. वेकन्सी नाही म्हणजे? अहो, मी तुमची ऍड बघितली. सर, एक मिनिट सर, माझं ऐकून घ्या. हे बघा, तुम्हाला जे हवंय ना त्याच्यासाठी मी एलिजिबल आहे, क्वालिफाईड आहे. सर, माझं एक
सर मी विजेंद्र बिराजदारांचा मुलगा आहे. मी तुम्हाला तेच. हॅलो हॅलो काय चाललंय सगळं? सगळंच नाही म्हणतात. हे बाबांनी तर नसेल सांगितलं ना यांना? म्हणजे आता कामच नाही देणार कोणी? बोला ताई, किती देऊ वडे? मला खायला नकोय. खायला नको? मग काय पाहिजे? काम पाहिजे. तुमच्याकडे काम मिळेल का? काय होतं हे सगळं? काम तर मिळायला हवं, नाहीतर राधाला कसा सांभाळणार मी? तिला असं रस्त्यावर नाही ठेवायचं. मला तिला घर हवं, सुखात राहता यायला हवं. वडे बनवू शकते, खूप छान वडे बनवते मी. अहो ताई, टेस्टवर धंदा आहे माझा. तुम्हाला वडे बनवायला दिले आणि टेस्ट बिघडली मग? हे बघा, असं डायरेक्ट मी कोणाला वडे नाही बनवायला देऊ शकत. दादा मग दुसरं काही काम दे ना, मी सगळं काम करेन. भांडी घासाल का तुम्ही? दिवसभराची मजुरी देईल तुम्हाला मी. जमेल? दादा काही काम आहे का प्लीज? काही काम असेल तर सांगा ना. काम आहे पण तुम्हाला जमल असं वाटत नाही. तुम्ही मोठ्या घरचे दिसताय. नाही साहेब, ते तसं काही नाही आहे. माझी परिस्थिती समजून घ्या. काय की माझं नुकतंच लग्न झालंय. माझ्यावर माझ्या बायकोची जबाबदारी आहे. 2 वेळेचं अन्न पण नाही देऊ शकत आहे मी तिला. अन्नाचं जाऊ द्या, माझ्या डोक्यावर छप्पर पण नाही साहेब. छपराची जरी सोय झाली ना, खूप उपकार होतील. खूप गरज आहे. मी हवं ते काम करेन, पण प्लीज काहीतरी काम द्या. बिल्डिंग मटेरियल उचला. हो साहेब, उचलेल साहेब. जा तिकडे. दादा बघा ना, या मुलाला पाहिलं का हो तुम्ही कुठे? दादा ऐका ना, या मुलाला कुठे पाहिलं का हो तुम्ही? नाही 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 नाही? दादा तुम्ही नाही बघितलं. बघा ना, नीट बघा ना, पाहिलं असेल. काय पण नाही दादा ऐका ना, या मुलाला तुम्ही पाहिले का कुठे? नाही नीट बघा ना. नाही नाही